गोपाळ गोपाळ भाऊ. अगं ऐकलंस का? बायको कुठेस? अगं कुठे गेलीस तू? अरे अरे, आताच तर राज्यसभेत गेला होतात ना, आणि एवढ्या लवकर परत आलात सुद्धा? नोकरी बिक्री गेली की काय तुमची? अगं काय बोलतेस तू? माझी नोकरी जाणं तेवढं सोपं नाहीये काही. मग काय झालंय? खरं तर आज सकाळी सकाळी खूप पाऊस पडला होता ना, त्याच बहाण्याने बरीचशी लोक आज राज्यसभेमध्ये आली नाहीत, म्हणून महाराजांनी आज सगळ्यांना सुट्टी दिलेली आहे. मग तर तुमची मजाच आहे की. आता फक्त दिवसभर घरात झोपा काढा आणि पोट वाढवा. मग अजून काय करू? अशी संधी काय सारखी सारखी मिळते थोडीच. आज तर दिवसभर मी ढाराढूर झोपणार आहे नुसता. गोपाळाजोबा, गोपाळाजोबा, आम्ही आलो. घ्या, आले आले तुमचे 5 पांडव. तर सांभाळा यांना. बरं झालं, बरं झालं. आता तुमच्या झोपेची पुरती वाट लागली. काय झालं? तुम्ही लोक आता या वेळेला शाळेत नाही गेलात का? नाही गोपाळाजोबा, आज सकाळी पाऊस पडत होता ना, म्हणून गुरुजींनी शाळेला सुट्टी दिली आहे. आणि म्हणूनच आज आम्ही सगळे तुमच्याकडे आलो आहोत खेळायला. गोपाळाजोबा, तुम्ही किती दिवसांपासून आमच्या सोबत खेळणार नाही आहात. आज खेळावंच लागेल. आज आम्ही अजिबात नाही ऐकणार. यांच्या हातून वाचण्यासाठी थोडस खोटं तर बोलावंच लागेल मला. हा, आता बोलतो लगेच. हे बघा मुलांनो, आज तशी पण माझी तब्येत बरी नाहीये. बघताय ना, मी आज राज्यसभेमध्ये सुद्धा गेलो नाही. आता मला सोडा. हा, संध्याकाळी मी तुम्हाला नवीन गोष्ट सांगेन. आता तुम्ही घरी जा. हा, खरं सांगताय ना गोपाळाजोबा? संध्याकाळी तुम्ही गोष्ट सांगाल ना आम्हाला? हो रे बाबा हो. आता तुम्ही घरी जा. हा, आणि ऐका, तुमच्यासाठी मी नवीन बॉल आणलाय. हा बघा. आमच्यासाठी आणलाय का? हो, तुमच्यासाठी आणलाय. तुम्ही सगळे खेळाल ना? हा? मस्तच, खूपच छान, खूपच छान. काय आवडला ना? हा? हो, खूप खूप आवडला. ठीक आहे, आता तुम्ही जाऊन खेळा. मी थोडा वेळ आराम करून घेतो. ठीक आहे. आता आजोबा म्हणतात तर आपण थोडा वेळ खेळूया, आणि मग तोपर्यंत आजोबांना थोडा आराम करू दे. ठीक आहे ना? हो हो हो, चला चला. बाप रे बाप, वाचलो बाबा मी यांच्या तावडीतून. हे घे गुलट्या, पकड. यावेळी पकडू शकला नाहीस ना तर खेळातून बाहेर होशील. एकदा फेकून तर बघ. मी अगदी घारी सारखा झटकन पकडेन. तू अजून बघितलं नाहीयेस. हे घे, पकड. काय बघितलंस ना? यालाच म्हणतात घारीचे शिकार. तुम्ही आपसातच खेळणार आहात का? आणि मी काय नुसतं बघत बसायचं? अगं तू तर अजून लहान आहेस. तू काय बॉल पकडणार? आधी मोठी हो आणि मग खेळायला ये आमच्या बरोबर. काय मी लहान आहे का? मला नाही खेळायचं तुमच्या बरोबर. मी हा बॉल घेऊन चालले. आता मी बघते तुम्ही कसं खेळता. अगं पिंकी, अगं थांब ना. अगं थांब. अरे बॉल तरी देऊन जा ना आम्हाला. मी तुमच्या बरोबर कधीच खेळणार नाही. कधीच बोलणार नाही तुमच्याशी. तुम्हा लोकांसोबत कट्टी कट्टी कट्टी, आयुष्यभरासाठी कट्टी. अरे हे फूल किती वेगळं दिसतंय. असं फुलांचं रोपटं मी कधीच पाहिलं नाही. एकाच झाडाला ही वेगवेगळ्या रंगांची फुलं. कसं शक्य आहे? पिवळ्या फुलांच्या तुलनेत लाल फुलं दिसायला जास्त सुंदर आहेत. एकदा त्यांना स्पर्श करून बघते. अरे पिंकी कुठे निघून गेली? ए पिंकी, पिंकी. अरे आता तर इथेच होती. पिंकी, 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 पिंकी कुठे गेली? पिंकी. अरे गुलट्या, तू काय रडतोयस? बघ ना, पिंकी आता इथेच होती, पण अचानक कुठे गायब झाली. ती आता कुठेही दिसत नाहीये. हे काय बोलतोयस? पिंकी. ऐक गुलट्या, रडू नकोस. चल जाऊन गोपाळाजोबांना सांगूया सगळं काय झालंय ते. हो नेपळ्या, तू बरोबर बोलतोयस. मग तू जाऊन पिंकीच्या आई बाबांना सांग, आणि मी गोपाळ आजोबांकडे जातो आणि सांगतो. आपल्याला आता तेच काहीतरी मदत करतील. हो बरोबर बोललास. टेप्या आणि पुचक्या, तुम्ही दोघे इथेच थांबा. आम्ही दोघं जाऊन येतो. हो चल चल जाऊया.
वेगळंच दिसतंय सगळं. मी कुठल्या वेगळ्या देशात आलीये का? आई, आई, आता मी घरी परत कशी जाणार आई? अरे चँग, तुला रडण्याचा आवाज ऐकू येतोय का रे? हा? तुला ऐकू येतोय ना? मी घरी कशी जाणार? अरे ऐकू येतोय का? अरे तिकडे बघ. अरे हे कोण आहे? अरे हे दिसण्यावरून तर माणूस वाटते आहे, पण ही इथे कशी काय आली रे? हे चल चल समोर जाऊया, त्या मुलीवर झडप घालून पकडूया. ए तू कोण आहेस का आणि इथे काय करतेस? आणि तू इथे कशी आली? मला नाही माहित, मला घरी जायचंय. तुला माहित नाही? कोणी जर एकदा इथे आलं ना तर मग परत नाही जाऊ शकत. हे तर राक्षसांचं राज्य आहे. आम्ही तर खूप छोटे आहोत, पण इथे खूप मोठे मोठे राक्षस राहतात. मला सोडून द्या, मला घरी जायचंय. अरे 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 तुला सोडून कसं देऊ? हा? आता तुला आम्ही पकडून आमच्या राजापाशी घेऊन जाणार आहोत. आणि घेऊन जाताच आम्हाला लगेच बक्षीस सुद्धा मिळेल. चल चल हिला पकडून घेऊन जाऊया. गोपाळाचा अरे अरे काय झालं गुलट्या? एवढ्या धापा टाकायला झालंय तरी काय? आजी, गोपाळाचा कुठे अरे आहे? काय झालं? तुझे आजोबा तर अजूनही झोपलेलेच आहेत. काही गडबड झालीये का? सांग मला. हो, आजी, आजी, आपली पिंकी ना. नक्की काय झालंय? पिंकी कुठेच दिसत नाहीये. तुम्ही गोपाळाचं पाना बोलवा ना, तेच काहीतरी करतील आता. तेच शोधून आणतील हं? तिला. हे काय बोलतोयस? थांब. अहो अहो ऐकलत का? जरा बाहेर या पटकन. ऐकताय का? या लवकर. कोण आहे? काय झालं? अगं ओरडतेस कशाला? गुलट्या, अरे काय झालं रे तुला? गोपाळाचा आम्ही खेळत होतो आणि तेव्हा अरे काय सांगतोस? चल पटकन चल. ऐक, मी जरा जाऊन येतो. हा सांभाळून जा. हा दुर्गा माई, सांभाळ ग, सांभाळ कर. काय झालं नेपड्या? असा धापा टाकत का आला आहेस? काय झालं आहे बाळा? ते पिंकी गायब झालीये. काय झालं पिंकीला? कधीपासून सापडत नाहीये पिंकी. सांगतो, सगळं सांगतो. आधी माझ्यासोबत पटकन चला. तिथे गुलट्या गोपाळाजोबांना आतापर्यंत घेऊन पोहोचला असेल. चल 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 पटकन चल बाबा. आमचा प्रणाम स्वीकार करावा महाराज. काय भानगड आहे चँगमँग? ही कोण आहे? महाराज ही तर माणसाची मुलगी आहे. अरे मूर्खा, ते मला पण दिसतंय, पण ही तुला सापडली कुठे? ए मुली, तूच सांग, तू इथे आलीस कशी काय? मला काहीच माहित नाही. मला सोडून द्या, मला सोडा ना, मला घरी जायचंय. हो महाराज, आम्ही तर हिला नदीच्या काठावरून उचलून आणलंय. तुम्हाला माणसं खायला आवडतात ना म्हणून. महाराज, तुम्ही खुश होऊन आम्हाला एखादं बक्षीस द्याल ना? मला सोडून द्या. मला सोडून देऊ? आणि तुला? हं? अगं, मी तर तुला खाणार आहे, पण आज नाही, कारण आज माझं पोट भरलेलं आहे बर का. म्हणून उद्या तुला मी खाऊन टाकणार, समजलं? तुम्ही दोघं हिला घेऊन जा आणि बंदी बनवून ठेवा. तुम्हाला मी बक्षीस सुद्धा देईन, कळलं? आता जा तुम्ही दोघं, जा. ठीक आहे महाराज. आता आम्ही निघतो महाराज. ठीक आहे. आता तुम्ही लोक जा. आता मी थोडा वेळ जरा आराम करणार. नाही, मला सोडून. अगं शांत हो, आम्ही चल तुला बंदी आमच्यासोबत. बनवून ठेवणार आहे.
म्हणजे गोलट्या आणि आपली पिंकी या झाडापासून बेपत्ता झाली काय रे? हो गोपाळ आजोबा, झाडाजवळ आली आणि गायब झाली ती. अरे खूपच विचित्र फुलांचं झाड आहे. एकाच झाडाला दोन वेगवेगळ्या रंगाची फुलं कशी काय येऊ शकतात बरं? नक्कीच या फुलांमध्ये काहीतरी रहस्य लपलेलं आहे. कसला विचार करताय गोपाळ आजोबा? ऐका, तुम्ही सगळे इथेच थांबा, ठीक आहे ना? मी आता दोघांपैकी एका फुलाला स्पर्श करून बघतो, ठीक आहे ना? नाही नाही गोपाळ आजोबा, तुम्ही पण जर गायब झालात तर मग आमचं काय होईल? अरे म्हणूनच तर म्हणालो की मी जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत तुम्ही सगळे इथेच राहा आणि घाबरू नका. मी पिंकीला परत घेऊन येतो, मी वचन देतो. कुठला शिव, कुठला शिव? हा, लाल वाल्याला स्पर्श करतो. अरे हे काय? हे मी कुठे आलो? अरे हा बॉल तर मी त्यांना दिला होता. याचा अर्थ पिंकी इथेच कुठेतरी आली असणार. पण ती सापडणार कशी? कुठे शोधू तिला? काही कळत नाही. अरे ते बघ, तिकडे कोण आहे तो? अगदी गोल बटाट्यासारखा आहे. मजा अरे येईल. तो बघ, एक मस्त माणूस दिसतोय मला. ए चल, त्याला सुद्धा पकडूया, महाराजांकडे घेऊन जाऊया. ए, तू कोण आहेस रे? आणि इथे कसा काय आलायस तू? आता चल आमच्या सोबत. सांगतोय ना, आमच्या महाराजांकडे चल. ए सांगा आधी, तुम्ही लोक कोण आहात आणि मी तुमच्या सोबत का बरं येऊ? येणार नाही बोलतोयस? थांब थांब, तुला तर दोरीने बांधूनच टाकतो. अरे ही तर दोरी सुटली. चँग, अशा प्रकारे आपण याला नाही घेऊन जाऊ शकत रे. या जाड्याचे आपण 2 तुकडे करूया आणि घेऊन जाऊया. बरोबर बोललास रे. चल आपण जाऊन महाराजांना सांगूया. त्यानंतर महाराजच त्यावर काहीतरी तोडगा काढतील बर का. ए जाड्या, तू इथेच थांब, आम्ही परत येतो आणि तुझे 2 तुकडे करून घेऊन जातो. अरे नंतर पोट फाडा रे. आधी जाऊन तुमच्या महाराजांना सांगा. त्यांना सांगा की गोपाळ भाऊ आलाय म्हणून. पिंकीला तर प्रत्येक ठिकाणी शोधलं, पण ती कुठेच सापडली नाही मला पिंकी. खूप दमलोय मी आता. या झाडाखाली बसून आराम करून घेतो. हे काय? हे मी काय बघतोय? मी स्वप्न तर बघत नाहीये ना? या तर पऱ्या आहेत. जातो, जरा जवळ जाऊन बघतो. अरे हे काय? हा तर माणूस आहे. माणूस इथे कसा काय येऊ शकतो? ए कोण आहेस तू आणि इथे काय करतोयस? घाबरू नका, घाबरू नका. मी तुम्हाला काहीच त्रास देणार नाहीये. माझं नाव गोपाळ आहे. खरं तर काय झालंय ना, माझी नात चुकून या राक्षसांच्या जगात आलेली आहे. मी तिच्या मागे मागे तिला शोधायला आलेलो आहे, पण ती सापडतच नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर ती कुठे सापडली तर मला मदत करा ना तिला शोधायला. तुला माहितीये सखी, मला वाटतंय की हा माणूस अगदी बरोबर बोलतोय. हो मलाही असंच वाटतंय. ठीक आहे, तर आम्ही तुमची मदत नक्की करू. पण तुम्ही आधी रडणं थांबवा. पण माझी नात. मी आता जादूच्या छडीच्या मदतीने सांगते की तुमची नात कुठे आहे. पिंकी, ती बघा, ती आहे माझी पिंकी. सत्यानाश, तुमची नात तर राक्षस राजाच्या कारागृहात बंद आहे. मग तर राक्षस राजा तिला खाऊनच टाकेल. मग आता मी काय करू? तुम्ही दोघी कृपया माझी मदत करा ना. ठीक आहे, आम्ही तुमची मदत नक्की करू. पण मी जे तुम्हाला करायला सांगणार आहे ते तुम्ही करू शकाल ना? हो, मी करू शकेन. मी माझ्या नातीसाठी सगळं काही करेन. हे घ्या, हे फळ.
राक्षसांना हे फळ खायला खूप आवडतं. विशेषतः त्या राक्षसांच्या राजाला. हे फळ काही करून त्या राजाला खाऊ घाला की त्याला लगेच झोप लागेल. आणि हा घ्या आरसा. या आरशाच्या मदतीने तुम्ही बाहेरच्या दुनियेच्या लोकांसोबत बोलू शकाल आणि ते तुम्हाला त्या उमललेल्या पिवळ्या फुलामध्ये पाहू शकतील. पण हो, जेव्हा तुम्ही तुमच्या नातीचा हात पकडून हा आरसा फोडून टाकाल तेव्हाच तुम्ही लोक तुमच्या मूळ ठिकाणी पोहोचू शकाल. ठीक आहे? परंतु लक्षात ठेवा, परत जाताना आठवणीने बाहेरच्या पिवळ्या फुलाला कुणाला तरी स्पर्श करावा लागेल. तेव्हाच तुम्ही लोक परत जाऊ शकाल. मग आता निघतो आम्ही. धन्यवाद पऱ्यांनो, तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. तिथे आहे पिंकी, पण या राक्षसांच्या तावडीतून मी तिला काढू तरी कसा? आणि मग राजाजवळ कसा काय पोहोचू? कसा कसा सापडलं. काय रे तुम्ही राक्षसांनो, तुम्ही माझ्या नातीला बंदी का बनवून ठेवलंय बरं? अरे हे ते बघ तोच जाडा माणूस आहे हा. हो मीच तो. आता मी तुम्हाला मारून खाणार. तेव्हा माझ्या हातातून निसटून पळून गेलात, पण आता तुम्हा लोकांना कोण वाचवणार? अच्छा, ए पकड त्याला, पकड आणि पकडून आपल्या महाराजांकडे घेऊन जाऊ. तिथेच यावर विचार होईल आणि सोबत त्या मुलीला सुद्धा घेऊन चाल. ठीक आहे, मग चला तुमच्या राजाकडे. बघूया तुमचा राजा काय करतो ते माझ्या सोबत. हीच संधी आहे स्वतःला सहजपणे पकडून देऊन त्यांच्या राजाजवळ पोहोचायची. चल चल. याच्या किती वेळा उठावशा झालं रे? महाराज, ही धरून 500. महाराज, आता याला सोडून द्या, नाहीतर आता याचा जीव जाईल आणि राक्षस राज्यातून एक राक्षस कमी होईल. महाराज, मला आता माफ करा. यानंतर मी नक्की तुमच्यासाठी चांगल्या जेवणाची व्यवस्था करेन. असं असेल तर मग ठीक आहे, जा, चल निघ इथून. आधी कुणाला खड योग्य राहील, या कोवळ्या मुलीला की या जाड्या रेड्याला? ठीक आहे, तुम्ही लोक आपापसात ठरवून मला सांगा की मी सगळ्यात आधी कोणाला खायचं आहे ते. कळलं? राक्षस राजा, तुम्ही आधी मला खा. हा नाही 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 नाही, आधी मला खा, मला खा. नाही नाही महाराज, मी तिच्यापेक्षा मोठा आहे ना, म्हणून तुम्ही आधी मलाच खा. गप्प बसा रे, तुम्ही दोघंही गप्प बसा. आपापसात तुम्ही वाद घालून माझं डोकं खाऊ नका. गप्प बसा. महाराज, आम्हाला तर तुम्ही खाणारच आहात, पण त्याआधी ना माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे महाराज. कसली विनंती? तुमच्यासाठी माझ्याकडे एक उपहार आहे. जर तुमची आज्ञा असेल तर दाखवतो. उपहार? कसला उपहार? हे बघा. सुंदर 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 सुंदर. हे फळ तुला नेमकं कुठून मिळालं? हे फळ तर मला अत्यंत प्रिय असं फळ आहे. हो मला माहिती आहे, म्हणून तर तुमच्यासाठी आणलंय मी महाराज. हे घ्या. हा हे काय झालं महाराज? अरे सगळे कुठे? शक्य असेल तर लवकर पाणी घेऊन या. महाराजांच्या डोळ्यावर शिंपडून त्यांची झोप घालवावी लागेल. पिंकी, त्यांना त्या झोपलेल्या राजामध्ये व्यस्त राहू दे. या गोंधळात आपण इथून काढता पाय घेऊया. चल. गोपाळाजोबा, आपण तिथून तर पळून आलो, पण आता घरी परत कसं जायचं? अरे तुझा आजोबा तुझ्या सोबत आहे ना, मग भीती कसली? चल मी दाखवतो रस्ता. हे बघ. हे काय गोपाळाजोबा? अगं याच्या मदतीनेच तर मी गुलट्या सोबत बोलणार आहे. ते कसं काय गोपाळाजोबा? गुलट्या माझा आवाज येतो ना? गुलट्या. अरे गुलट्या, गोपाळाजोबांचा आवाज येतोय का तुला? नाही नाही, तुला काहीतरी भास होत असेल. गुलट्या, माझा आवाज ऐकू येतो का तुला? गुलट्या.
अरे अरे ते बघ गुलट्या, त्या पिवळ्या फुलामध्ये गोपाळ आजोबा दिसतायत मला. तू पण बघ. अरे हो, खरंच की. किती विचित्र गोष्ट आहे ही. गोपाळाजोबा, तुम्हाला आम्ही दिसतोय का? आमचं बोलणं ऐकू येतंय का तुम्हाला? हो गुलट्या, आता माझं बोलणं लक्ष देऊ नये. तुला माझं एक काम करावं लागेल. सांगा गोपाळाजोबा, कसलं काम? तुझ्या समोरच्या झाडावर जे पिवळं फूल उगवलेलं आहे ना, जसं मी सांगेन तसं तू त्या पिवळ्या फुलाला एकदा स्पर्श कर. पण सावधान, लाल फुलाला अजिबात स्पर्श करू नकोस. करू शकशील नाही? नक्की करेन गोपाळाजोबा, नक्की करेन. घे पिंकी, आता तू माझा हात घट्ट पकड. आता आपण परत जाऊ. आणि गुलट्या, तू त्या फुलाला स्पर्श कर बरं. आई, बाबा. रडू नकोस. ए बाळा, अगं कुठे निघून गेली होतीस आम्हाला सोडून? हा? गोपाळ भाऊ तुमचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. हे काय बोलताय पिंकीचे बाबा? पिंकी तर माझी नात आहे आणि आजोबा या नात्याने हे माझं कर्तव्यच झालं ना. काय रे गुलट्या, पुन्हा कधी भांडशील का माझ्याशी? सांग ना, भांडशील माझ्याशी? हा सांग. नाही पिंकी, आतापासून आपण सगळे आधी सारखे एकत्र खेळूया. आणि आता आपण भांडायचं पण नाही. खरंच? अगदी बरोबर.